गुड मॉर्निंग दोस्तांनो. आज आमच्या राईडचा आहे 7वा दिवस. काल संध्याकाळी जवळजवळ आम्हाला इथं बेंगलोरमध्ये या हॉटेलला पोचायला वाजले 10. तर काल आमचं जवळपास 410 किलोमीटर झालं. पण रस्ता बेंगलोरपर्यंत इतका थर्ड क्लास आहे की बोलायचं काम नाही. थर्ड क्लास इन द सेन्स काय, रस्त्याची कामं चालू आहेत ठिकठिकाणी, त्यामुळं डायव्हर्शन एकतर भरपूर आणि ह्या रस्त्याला बेंगलोरपर्यंत प्रचंड ट्रॅफिक आहे. आता होपफुली बेंगलोरनंतर ट्रॅफिक कमी होईल असा अंदाज आहे. तर बघूया. आणि आजचा प्लॅन आता झाल्या मजा कशी, बाकीचे रायडर्स आमचे थोडेसे मागं, म्हणजे 1-3 किलोमीटर मागच्या हॉटेलमध्ये त्यांना तिथं सोयीचं वाटलं म्हणून त्यांनी तिथं राहिलेले. आता आम्ही इथून सांगली, काही जण म्हणतात की डायरेक्ट सांगली करूया, काही जण म्हणतात थोडं बेळगाव वगैरे थांबूया. तर बघू कसं होतं आहे. साधारण सांगली इथून एक 500 किलोमीटर आहे, 500-550 किलोमीटर आहे. रस्त्याच्या कंडिशनवर ते डिपेंड राहील की आम्ही पोचू की आणि एक हॉल्ट घेऊ. कारण रस्ता जर कालच्यासारखाच असला तर मला नाही वाटत आम्ही आज सांगलीला पोचू. त्यानंतर दुसरं म्हणजे काल अखेर आमचं 2600 किलोमीटर टोटल रनिंग झालेलं आहे. आणि सगळे रायडर काल खरोखर म्हणजे त्यांनी अगदी कसं एक्सप्रेस करावं मला एक्झॅक्ट कळत नाही, पण अगदी म्हणजे खूप हार्डकोर रायडिंग केलेली आहे काल. आणि सगळे ऑलमोस्ट आता थोडं 19-20 चुका होतात त्यांच्याही, पण त्यांना जो एक्सपिरियन्स कालच्या राईडमधून मिळाला तो मला नाही वाटत की दुसरं कोणी देऊ शकलं असतं किंवा ह्यांनी तो ट्राय केला असता. जर आधीच माहीत असतं की बाबा रस्ता असा आहे, तर ही रायडर या रस्त्याला आम्ही लागलोच नसतो. त्यामुळं साहजिक आहे, माहिती असताना कोणीसुद्धा खड्ड्यात उडी मारायला जाणार नाही. आम्हाला सांगण्यात आलेलं की थोडंफार रस्ता म्हणजे 19-20 आहे पण चांगला आहे, तुम्ही जाऊ शकता निवांतमध्ये असं सांगण्यात आलं. ठीक आहे, रस्ता तसाच आहे सांगितल्याप्रमाणे, फक्त ट्रॅफिक मात्र प्रचंड लागला आम्हाला. त्यामुळे थोडासा आम्हाला बाकी सगळ्यांनासुद्धा त्रास झाला. आणि 10 मिनटात आता 5:15 वाजलेले आहेत. 10 मिनटात त्यांनी इथंपर्यंत पोचतील. 3 किलोमीटरच मागं आहेत त्यांनी. 10 मिनटात पोचतील. आले की आम्ही निघणार. हॉटेलपासून आम्ही एक 70 किलोमीटर आलेलो आहे. ऑन दी वे हायवेलाच थांबलेलो आहे. चहा तेवढंच फक्त घेणार आणि लगेच आम्ही इथून निघणार. नाश्त्याचं स्पॉट पुढं करणार आहे म्हणून चहासाठी तेवढं. आम्ही परत एकदा मुंबई रोडला लागलेलो आहे.
इथून पुढं आमचा आता हा कोस्टल रोड चालू झालेला आहे. इथून पुढं पूर्ण आमच्या एका बाजूला डाव्या हाताला समुद्र असणार आहे. मस्त सिनेरी असा व्ह्यू मिळेल. फोटो सेशनसाठी थांबलेला असताना इथे एक छोटासा मिसहॅप झालेला आहे. तो असा की संकेतचा फोटो काढत होते जयदत्ता आणि फोटो काढून झाल्यावर संकेतला वाटलं की गाडीचं साईड स्टँड लागलेलं आहे आणि त्यानं गाडी साईड स्टँडला लावायच्या हिशोबानं तिरकी केल्यामुळं त्याचा तोल पूर्णच पायावर आला आणि गाडीबरोबर तो सुद्धा इथं खाली पडला. त्यामुळं त्याचा टो थोडासा दुखावला आहे. त्याला आता आम्ही स्प्रे मारून क्रॅप बँडेज गुंडाळले. नो डाऊट सुजणार तर आहेच ते, पण तरीही बाकी रायडर आमचे सोबत आहेत, त्याच्या काही होणार नाहीत. आम्ही सेफ अँड साऊंड घरी पोचू. आता आम्ही हॉटेलपासून 170 किलोमीटर आलेलो आहे आणि त्या हॉटेलमध्ये आता आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्ता करून यल्लापूर मार्गे कित्तूरला जायचा बेत आहे. तर बघूया. संकेतचा पाय ओके आहे. गोळी एक त्याला पेन किलर दिली आहे म्हणून अजून तरी ओके आहे. तो कुठं म्हणतोय बघून आम्ही ठरवणार की स्टे करायचा की डायरेक्ट सांगली. चला आधी नाश्ता करून घेऊया. नाश्ता करून पुढं आलो आहे आणि फ्यूल ब्रेकसाठी थांबलो आहे. नाश्ता करून साधारण एक 50 किलोमीटर पुढं आलो आहे आणि इथून एक 54 किलोमीटर आम्हाला यल्लापूर आहे. यल्लापूरमधून आम्ही जाणार आहे हुबळीला. ते एक साधारण अर्ध्या तासात पोचेन आम्ही हुबळीला. हुबळीमधून पण आता हायवेच आहे आम्हाला आणि इथंसुद्धा आता रोड चांगले आहेत. कालचा जो काही हेक्टिक रोड होता त्यापेक्षा त्याची भरपाई आज झाली म्हणायला हरकत नाही. आणि आता आम्ही बाकीचे सर्वजण पेट्रोल भरालेत. आजचे आमचे हे लीड आहेत आणि हे आमचे आज जरा सुस्तावलेले मेंबर आहेत. जयदत्त दादा
का कोणास ठाऊक आज ह्यांना जरा झोपच यायला लागल्या असं म्हणालेत, तरी चला 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 म्हणतात. हे रेडबुल विंगवाले सार्थक, ते आमचे ऑल टाईम हिरो. सध्या पेट्रोल भरालेत. पाय कसं आहे संकेत? अजून तरी आहे, कळाय पण आहे. आजचे आमचे स्वीप हे आहेत. अमोल शेटला जरा पेट्रोल भरायची घाई होती, लईच हॉर्न वाजवत होते. शेवटी त्यांनी पेट्रोल भरलेलं आहे फायनली. आणि प्रणव याच पेट्रोल पंपावर आत्ता वाजले दुपारी 12:20 आणि आमच्या झोपाळू माणसाला जरा जास्तीत लई झोप येत होती जयदत्त दादांना, म्हणून सगळ्यांनीच एक वाजेपर्यंत ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे, पॉवर नॅप घ्यायचं ठरवलं आहे. सगळ्यांनी गाड्या इथंच पार्क करून जागा मिळेल तिथे अडवी. सगळ्यांचा मस्त पॉवर नॅप झालेला आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत. आता आम्ही या छान थंड गारगार उन्हात बाहेर निघणार. हो जायदा उठा, अंतरून आवरा. हे ज्या ज्या वेळी आम्ही थांबतोय त्या त्या वेळचा हा आमचा अमोल शेटचा आणि नवीनचा कार्यक्रम असतो. अरे चिपटल रे, दर वेळचा आहे हा दोघांचा. आतापर्यंत कोण कन्फ्युज झालं नाही ह्या यांच्या असल्या वागण्यानं, असं नाही. तिकडं परत करेंट लावून धरलेला हो, इकडे पलटी होऊ नये म्हणून. यल्लापूरच्या घाटामध्ये आत्ताच हा ट्रक पलटी झाला होता. ते क्रेन आले, काढले, सरळ केला आहे आणि पोलीस मामांनी आम्हाला थांबवलं आहे 5 मिनिटासाठी. झालं लगेच ड्रायव्हर आज चढून गाडी रेडी टू गो. हे आमचे सगळे बाकी रायडर थांबलेले आहेत. नेमका आम्हीच याला आणि पोलीस मामांनी गाडी आमच्या थांबवाला. चला बहुतेक सोडतात आम्हाला.
आफ्टरनून मित्रांनो. आत्ता आम्ही आहे धारवाडच्या पास टोल नाक्याजवळ, म्हणजे जिथून सिग्नल रोड आता चालू होतो आहे त्या टोल नाक्यावर पोचलेलो आहे. 3:45 वाजलेले आहेत आणि या हॉटेल पंचमी प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. थोडं नाश्ता करणार आहे आम्ही आता. नाश्ता करून परत इथून कोल्हापूर आहे 157 किलोमीटर. तर याच्यासाठी एक 3 तास लागतं आहे जाण्यासाठी. पण हायवे असल्यामुळं तेवढा काही टाईम आम्हाला लागणार नाही. कंटिन्यू एक 90-100च्या स्पीडनं गेलं तर नक्कीच 2.5-1 तासात आम्ही तिथंपर्यंत पोचू अशी आशा आहे. संकेतचा पाय सो आहे, त्याची इच्छा आहे. आमचे सांगलीचे बाकीचे मित्र म्हटले की आम्ही बेळगावपर्यंत येतो कार घेऊन आणि तिथून संकेतला आम्ही गाडीत बसवून कोणतरी एक जण बाईक घेऊन येईल असं चर्चा चाललेली मीनवाईल फोनमध्ये. पण संकेतचा हट्ट आहे की तोच ही राईड सांगलीपर्यंत पूर्ण करणार. हट्ट तसा रास्त आहे असं मला वाटतं आहे, कारण जेव्हा एखादा रायडर 1800-2000 किलोमीटर प्लस करून येतो आणि शेवटच्या स्पॉटला असं काहीतरी उद्भवतं आहे, त्यावेळी त्याचंही मन मानत नाही किंवा माझंही मन मानत नाही आहे. मलाही असंच वाटतं की त्यानंच ही राईड पूर्ण करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी आता बाकीच्या रायडरना सांगितलं आहे की जसजसं संध्याकाळ होईल तसं त्याचा पेन वाढणार आहे. त्यामुळं आपण इथून पटापट आवरूया आणि निघूया. जयदत्त दादांचे हे 2 लांडगे आलं की पहिला काहीतरी हरबट असले हे आरबट चरबट खात्यात. सरबट नाही, नुसतं नाश्त्यावर पळवणारा माणूस आहे. जेवायला देत नाही. तेवढं खाऊन सुद्धा पोट बिघडत नाही. हे महत्वाचं आहे. सगळा बिघडलेला आहे. सुद्धा पोट बिघडत हा माणूस कन्याकुमारीमध्ये एका वेळी 3 प्रकारचे मासे खातोय आणि घसा बसल्यावर आता आमच्या नावानं दंगा करतोय. काय करायचं अशा माणसांना? ते झालं हो, आपण नाश्ता दिवसात एकदाच जेवण नाही. सकाळचा नाश्ता 10 वाजता. तासभरमध्ये झोपणार कोण? झोपायला पाहिजे साहेबा. मग त्यावेळी जेवण करून झोपायचं ना तुम्ही. जेवायला तुम्ही थांबू नका. तुम्ही डबा बनवून घेऊ देत नाही. कोण म्हटलेलं तुम्हाला डबा नको म्हणून? हा बघा हा माणूस, ह्या माणसांना सगळं डबा लाडू जे काय लागतंय ते सगळं आणलेलं. तुम्हाला कॅरी करायला काय झालेलं? काय झालं होतं? आत्ता वाजलेले आहे 4 वाजलेलं. आत्ता रोहनराव आमचं जेवणाच्या ऐवजी नाश्त्यावर भागवा लागत. हे बघा, हे असलं जेवण देतात. राहू दे, मग आपण काम करू, कॉफी प्या आणि घरात जाऊन जेवू. संध्याकाळचे 7:50 झालेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहे मॅगडी कोल्हापूर येथे. हा आमचा सगळा ग्रुप रॉयल रायडर्स हे सगळे आमच्या वॉर्म वेलकमसाठी आलेले आहेत. इडली वडा शिवाय काहीच नाही आपल्याला. पुष्पगुच्छ आणि पेढे भरून आमचं स्वागत करण्यात आलं. हे सगळे ब्रदरहूड आमचे. आम्ही काल आलोय, एक दिवस लेट आहेत त्यांनी, एवढाच फरक आहे. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि मी घरी पोचलेलो आहे व्यवस्थित. आणि दुसरं सांगायचं म्हणजे बाकी रायडरसुद्धा आत्तापर्यंत घरी पोचले असतील. आम्ही इथं ग्राउंडवर एक 5 मिनटं थांबलेलो सगळीजणं. परत एकमेक टाटा बाय बाय सी यू केलं आणि ते त्यांच्या घरी गेलेत. चला तर असंच पुढच्या आणि एखाद्या दुसऱ्या राईडमध्ये आपण नक्की भेटूया. थँक्यू.